धनगर समाजाला एस टी प्रवर्गामधून आरक्षण भेटावे. जे ऑलरेडी धनगर समाजाचा हक्क आहे तो हक्क मिळवण्यासाठी आज आपल्याला काही लोकांमुळे लढण्याची वेळ आलेली आहे. संघर्षयोद्धा दीपक भाऊ बोराडे यांच्या नेतृत्वाखाली हा शेवटचा आणि अंतिम लढा सध्याला सुरू आहे. मी पाहत आहे सध्याला ज्या प्रकारचं समर्थन, ज्या प्रकारचा पाठिंबा सर्व वर्गातून मिळत आहे तो अतिशय चांगल्या प्रकारचा आहे. परंतु मी आजही जे आपले तरुण धनगर बांधव आहेत त्यांना एक आव्हान करू इच्छितो. तुम्ही आंदोलनाला जर उपस्थित नसाल तर किमान तुम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून धनगर समाजाच्या आरक्षणासाठी जागृती करण्याचा प्रयत्न करावा. तुम्ही व्हॉट्सअपला स्टेटस ठेवा, इंस्टाग्रामला स्टोरी ठेवा, ट्विटरवरती ट्विट करा. सर्व प्रकारे सोशल मीडियावरती या आंदोलनाचं लोण पसरलं पाहिजे, त्यावेळेसच सरकारला जाग येणार आहे. हे फडणवीस साहेब सध्या यांनी सांगितलं आपल्याला मागं 10 वर्षापूर्वी धनगर समाजाला आरक्षण देणार म्हणजे देणार, परंतु हा माणूस आजपर्यंत आरक्षण देतो अजून भेटलं नाही आणि याच्या पुढे तो 100 वर्ष सत्तेत राहिला तरी मिळाल. परंतु याच सरकारला ज्या प्रकारे माननीय मनोज जरांगे पाटील यांनी समोरासमोर सडेतोड उत्तर दिले त्याच प्रकारे आपल्याला सडेतोड उत्तर द्यावं लागणार आहे. आपल्याला या सरकार पुढे झुकण्याची अजिबात गरज नाही. सरकारला आपल्या पुढे झुकावे लागायला पाहिजे. आपल्या मतदानावरती हे निवडून येतात आणि आपण आज आपल्या हक्कासाठी लढण्याची जी वेळ आपल्यावरती आलेली आहे ती वेळ पुन्हा येऊ नये. भविष्यात ह्या गोष्टी पुन्हा घडू नयेत. आपण पाहतोय अनेक दशकापासून धनगर आरक्षणाचा विषय प्रलंबित आहे. अनेकांनी आश्वासनं दिलीपर्यंत तुम्ही पाहताय आजपर्यंत कोणी देखील त्या आश्वासनं पूर्ण केली नाही. तर मी सांगतो मित्रांनो, हा अनेक वर्षांचा लढा आहे. ह्या लढ्याला आता कुठे ना कुठे एकदा फुल स्टॉप देणं हे खूप गरजेचं आहे आणि तो आपला हक्क आहे. आपण फक्त आपला हक्कच मागतोय, आपण कोणाचंही ओरबाडून घेत नाही, लक्षात ठेवा. मी तुम्हाला सांगतोय, पुन्हा एकदा आवाहन करतोय, सोशल मीडियावरती सर्व धनगर बंधू भगिनींनो जोरदार ताकदीनिशी प्रत्येक दिवशी तुमचे स्टेटस स्टोरी हे धनगर आरक्षणाच्या समर्थनासाठी असले पाहिजे. आणि धनगर आरक्षण आता याचे 10-20 मालक नसणार आहेत. फक्त एकाच माणसाच्या नेतृत्वाखाली लढलं जाईल, ते म्हणजे माननीय दीपक भाऊ बोराडे. या दीपक भाऊ बोराडे यांच्याशी माझा कोणताही वैयक्तिक संबंध नाही, माझी एकदाही भेट झाली, परंतु नेतृत्व हे एकाच माणसामुळे शक्य होते. ज्यावेळेस अनेक नेतृत्व उभा राहिली त्यावेळेस काहीच झालं नाही, ज्याने त्यांना स्वतःचा स्वार्थ पाहिला. आजपर्यंतच्या आरक्षणाच्या लढ्यामध्ये आपण पाहत आलेलो आहे. मी फक्त धनगर समाजाबाबत बोलत नाही तर मी विविध समाजाबाबत बोलतोय. जसं माननीय मनोज दादा जरांगे पाटलांनी मराठा समाजाला SC-BCतून आरक्षण मिळवून दिलं, तसंच आपल्याला ST प्रवर्गातून आरक्षण भेटलंच पाहिजे. यासाठी हा शेवटचा लढा समजून पूर्ण ताकदीने उतरा. आणि हा जो माणूस आहे दीपक भाऊ बोराडे आज मित्रांनो 13 दिवस त्या ठिकाणी बसलेला आहे. तो माणूस स्वतःच्या स्वार्थासाठी जीव धोक्यात घालत नसतो, तो समाजासाठी जीव धोक्यात घालतो. तुम्हाला फक्त त्यांच्या समर्थनासाठी उतरायचं आहे. रस्त्यावरती या, तुम्हाला रस्त्यावरती येणं शक्य नसेल तर सोशल मीडियाचा वापर करा. मी तुम्हाला सर्वांना आवाहन करतो की हा शेवटचाच लढा समजावा आणि पूर्ण ताकदीनिशी हा लढा लढावा. जय धनगर. आरक्षण आपल्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं.